सोलापूर हे वैभवशाली होण्यासाठी नवीन पिढीने अभ्यास करणे गरजेचे आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे शिक्षण घेऊन त्यात करिअर करावे, स्वतः कमावून शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे, विद्यार्थ्यांच्या नावे पालकांची ओळख व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा, तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना समजून घ्यावे असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले। लोकमंगल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 10वी गुणवंत विद्यार्थी व निवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा शनिवारी शिवस्मारक येथे पार पडला। यावेळी आमदार सुभाष देशमुख बोलत होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी सचिन जगताप, डॉक्टर माजी प्रभारी कुलगुरू गौतम कांबळे, IAS परीक्षा पास स्वाती राठोड उपस्थित होते। या कार्यक्रमात एकूण 27 निवृत्त शिक्षक व 187 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी स्वाती राठोड यांनी त्यांना IAS परीक्षेत कसे यश मिळाले याविषयी आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमंगल फाउंडेशनचे संचालक व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटन मंत्री मारुती तोडकर यांनी केले। आभार प्रदर्शन शिक्षक परिषदेचे शहराध्यक्ष मोहन पाटील यांनी केले। या कार्यक्रमाला लोकमंगल फाउंडेशनचे संचालक महेश नलावडे, शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड, विश्वनाथ कुलकर्णी, नवनाथ नाईकवाडी, बाळासाहेब शिंगाडे, परमेश्वर गायकवाड, अरविंद बिदरकोटे, बाबूराव माने, सोमनाथ राठोड, विठ्ठल रोहार व पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।